जो विषय आपण घेणार आहोत तो या संदर्भाने आहे की आपण चांगलं काम करावं. कोणतं काम करावं? चांगलं काम करावं. कारण जर आपण इतरांच्या जीवनात काही चांगलं काम करू, प्रभूच्या नजरेत जर चांगलं काम करू, तर बायबल सांगतं का परमेश्वर संकट समय त्या कामाची आठवण ठेवणार. कधी? संकट समय. कारण पहा आपल्या लाईफमध्ये इफिसकाच्या पत्रात लिहिलं आहे का तो दिवस ज्या दिवशी तुम्हाला त्याला अडवावं लागेल किंवा तो तुमच्या जीवनात आक्रमण करेल. पेत्राच्या पत्रामध्ये पण लिहिलं आहे तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखं कोणाला गिळावं म्हणून काय करतो? शोधत फिरतो. कधी अकस्मात संकट आपल्या लाईफमध्ये येईल आपल्याला माहीत नाही, पण त्या दिवशी आमची प्रार्थना कुणी ऐकावी? देवाने. आणि मग त्यासाठी आपण चांगलं काम केलं पाहिजे. कोणतं काम? आता पहा देवाकडून जर काय पाहिजे असेल तर विश्वास पाहिजे. काय पाहिजे? हे देखील एक शस्त्र आहे का आपण विश्वास जर ठेवला तर प्रभू प्रार्थना ऐकणार. पण फक्त तेवढंच एक गोष्ट नाही आहे का त्याद्वारे देव प्रार्थना ऐकतो. जर आपण चांगली जरी कामं केली तर त्याद्वारे पण परमेश्वर आमची प्रार्थना काय करतो? ऐकतो. आपण विश्वासाबद्दल नेहमी ऐकतो, पण देवाची इच्छा आहे का आता आपण चांगले कामं करावेत. कोणते कामं करावेत? चांगले. आणि जर चांगले कामं आपण करू तर त्या कामाची पण परमेश्वर आठवण ठेवणार. या ठिकाणी आपण वाचणार आहोत दुसरे राजे अध्याय 20 आणि त्याचं 1 आणि 2 हे 2 वचनं या ठिकाणी आपण वाचूया. आमोदाचा मुलगा यशया भविष्यवादी त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, यहोवा असे सांगतो, तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण मरशील वाचणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून यहोवाची प्रार्थना करून म्हटले, हे यहोवा, मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्या पुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करीत आलो आहे, हे आता आठव. हिजकिया राजा बायबल सांगतं देवाचा भविष्यवक्ता त्याच्याकडे आला आणि त्याला सांगितलं आपल्या घराची तरतूद कर, कारण तू मरणार आहेस. तू काय होणार आहे? मरणार आहे. आणि त्या समय तो सांगून निघून गेला. पण हिजकियाने एक काम केलं, ते म्हणजे देवासमोर गुडघे टेकले, प्रार्थना करू लागला. आणि असं लिहिलंय की तो फार रडला, प्रार्थना केली आणि तो म्हणतो, देवा मी जे चांगले कामं केले. कोणते कामं केले? त्या कामाची काय ठेव? आठवण ठेव. पुढे असं लिहिलंय, पुढे रीड कर. तेव्हा हिजकिया फार रडला. मग असे झाले की यशया बाहेर शहराच्या मध्य भागापर्यंत जाण्याच्या आधी यहोवाचे वचन त्याच्याकडे आले. असं लिहिलंय का देवाचा सेवक गावाच्या बाहेर गेला पण नाही, रस्त्यामध्येच आहे. कुठे? म्हणजे गावातच आहे अजून. तर त्याच्याकडे लगेच कोणाचं वचन आलं? देवाचं. कोणाचं? हा. म्हणजे मला सांगायचं काय का प्रार्थना किती इमिजिएट ऐकल्या जाते, प्रार्थना किती फास्ट प्रभू ऐकतो. असं काही नाही का जग इतकं मोठं मग एवढ्याचा व्याप प्रभूवर आहे, मग कसं सगळ्यांना बॅलन्स करू. तो प्रार्थना करतो आणि लगेच देवाचं वचन कोणाकडे येतं? संदेष्टाकडे येतं. सांगायचं काय, तो म्हणतो का प्रभू माझ्या चांगल्या कामाची काय ठेव? आठवण ठेव. आणि प्रभूनी त्याच्या चांगल्या कामाची काय केली? आठवण केली. आणि सेवकाद्वारे निरोप पाठवला का तुझ्या आयुष्याचे अजून 15 वर्ष मी काय केले? वाढवले. आपण नेहमी ऐकतो विश्वास ठेवशील तर कोणाचा गौरव पाहशील, पण चांगले जरी कामं करशील तर त्याद्वारे पण कोणाचा गौरव पाहणार. कारण संकट समय तुमचे चांगले कामं देखील परमेश्वर आठवण ठेवणार. म्हणून प्रभूची इच्छा आहे की आपण चांगले कामं केले पाहिजेत, कारण त्याची पण कापणी आपण करणार. नाही तर आपण फक्त एकच वचन धरलंय, कोणतं? विश्वास धरा, विश्वास धरा. पण अजून पण गोष्टी आहेत का त्या गोष्टी पण आपल्यामध्ये पूर्ण झाल्या पाहिजे. आणि म्हणून आपण कोणती कामं करायची? चांगली कामं. आणि जर चांगली कामं आपण केली तर त्याची आठवण प्रभू ठेवणार. ना काय लिहिलंय वाचूया. दुसरे राजे 18वा अध्याय 3, 4 आणि 5. आणि यहोवाच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट तो ते करीत असे. म्हणजे जे देवाला आवडणार आहे ते काम आपण करायची. जे देवाला आवडणार आहे त्या गोष्टी आपण करायच्या. कारण संकट समयी देव त्याची कापणी करणार. त्यांनी दावा केला प्रार्थनेत का प्रभू जे चांगले कामं मी केले त्या कामाची काय ठेव? आठवण ठेव. मग जर आपण पण चांगले कामं केले तर आपल्या पण चांगल्या कामाची आठवण परमेश्वर करणार. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण चांगले कामं करावेत. पुढे काय लिहिले? पुढे वाचू. त्याचा बाप दावीद करीत असे त्या सर्वाप्रमाणे तोही करीत असे. त्याने उंच स्थाने काढून टाकली व मूर्ती फोडल्या आणि अशेराच्या देवीची झाडेही तोडून टाकली. आणि जो पितळी साप मोशेने केला होता त्याचे त्याने तुकडे केले
आणि कारण त्या दिवसांपर्यंत इस्रायलाची संताने त्याला धूप जाळीत होती. नाव महत्वाचं काय, त्यांनी प्रत्येक गोष्टीची प्रभूला न आवडणारी त्याचा विरोध केला आणि जी प्रभूला आवडणारी त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. इथं उल्लेख केला का त्या समय जी मूर्तीपूजा होती त्या मूर्तीपूजेस त्यांनी काय केला, विरोध केला, कारण ते कोणाला आवडत नाही. आज देवाची इच्छा आहे की बाबा चला तुम्ही विरोध नाही करत, पण ऍटलिस्ट तुम्ही त्यांच्यात जाऊन सामील तरी होऊ नका, त्यांच्यामध्ये जाऊन काय होऊ नका, सामील होऊ नका त्यांच्यात जाऊन, कारण ते देवाला न आवडणार आहे. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करा, देवाचा गौरव करा, कारण त्या गोष्टीची परमेश्वर आठवण ठेवणार. या ठिकाणी त्यांनी चांगली कामं केले आणि ज्यावेळेस अरिष्ट आलं त्या अरिष्टातून देवाने त्याला काय केलं, वाचवलं. असं लिहिलंय गलतीकाराचं पत्र अध्याय 6 आणि 7 वचन. गलतीकाराचं पत्र अध्याय 6 आणि 7 वचन. इवन जे TV YouTubeनी पाहतायत, गलतीकाराचं पत्र अध्याय 6 आणि 7 वचन. मिळालं असेल तर पुन्हा रीड करू आपण. हां, स्लोली रीड करू. फसू नका, देवाची थट्टा होत नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचीच कापणी तो करील. इथं क्लिअरली सांगितलं, मनुष्य जे काही पेरतो त्याचीच तो काय करणार, कापणी करणार. मग जर आपण चांगले कामं केले तर त्या चांगल्या कामाची आठवण कोण करणार, परमेश्वर करणार. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का आपण चांगले कामं केले पाहिजे. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला, आपल्याद्वारे इतरांचं कसं चांगलं होईल त्याकडे आपण लक्ष द्यायचं. मग आर्थिकरित्या आपण कोणाला सहाय्य करू शकतो का, तर आपण ते केलं पाहिजे. कारण जर प्रभूने आपलं अशा स्थितीमध्ये ठेवलंय, चांगल्या धनवान अवस्थेत, तर आपण इतरांना मदत केली पाहिजे. बायबल सांगतं एस्तर बद्दल, तो म्हणतो का तुला ज्या पदावर ठेवलं ना, कदाचित ह्या दिवसासाठी ठेवलं असेल का तू आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं. एस्तरचं पुस्तक जर आपण वाचलं तर त्या समय फरमान निघाला होता का यहुदी लोकांना काय करावं, मारून टाकावं. आणि मर्दकाय त्याला आठवण करून देतो का तू जी राणी झाली, म्हणजे तुला जे या पदावर ठेवलंय कदाचित यासाठी ठेवलं असेल का तू आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं. तसंच जर प्रभूने आपल्याला आर्थिक आशीर्वाद दिलाय तर देवाची इच्छा आहे का आपण इतरांना पण मदत केली पाहिजे. प्लीज बोला, कळतंय. या मागच्या काळातही आपण पाहिलं का अनेक लोकांकडे खायला अन्न नव्हतं, पण देवाची इच्छा होती का प्रभूच्या लोकांनी चांगले कामं केले पाहिजे. जर आपण लोकांचा दुष्काळ दूर करतोय तर परमेश्वर कधीच आपल्या जीवनात दुष्काळ पडू देणार नाही. आपण कोणा दुष्काळ दूर करतोय, लोकांचा. आपल्याकडे जास्त नाहीये पण त्या थोड्यामधून जर आपण देतो, देवाला आवडतं. एक स्त्री, विधवा स्त्री जी असते अर्पण टाकत होती, प्रभू म्हणला तिने भरपूर मधून नाही टाकलं, आपल्या उपजीविकेतून टाकलं. जसं आपल्या तिथे थोडं आहे त्या थोड्यामधूनच जसं आपण दुसऱ्याचा विचार करतो, देवाला ते इम्प्रेस करतं. आपल्याकडे किती आहे, थोडंच आहे. नाही तर आपली अशी प्रार्थना असते का प्रभू तिकडं द्यायचं, मग ते मला वेगळं दे, मग मी त्याला देतो. प्रभू देत नाही. जो थोडक्यात इतरांचा विचार करतो त्या व्यक्तीची आठवण परमेश्वर करतो आणि दुष्काळाचे झळ प्रभू त्याला लागू देत नाही. प्लीज बोला, कळतंय. कोणताही दुष्काळ असेल त्या दुष्काळापासून परमेश्वर आमचा काय करणार, बचाव करणार. पण त्यासाठी आपण आपली चांगली कामं प्रभूमध्ये केली पाहिजे. फक्त पैसाच नाही, आपली ओळख आहे, काय आहे आपली. मग त्या ओळखीचा पण फायदा जर मी कोणाला करून देऊ शकतो तर मी तो करून दिला पाहिजे. जर माझ्या ओळखीद्वारे मी कोणाचा फायदा करू शकतो तर मी तो फायदा केला पाहिजे. कारण परमेश्वर असाच काही फायदा आपल्या पण करून देईल जसं आपण लोकांचा फायदा करतो. कळतंय. थर्ड पॉइंट, आपल्याकडे ज्ञान आहे, काय आहे. आणि जर त्या ज्ञानाद्वारे पण आपण लोकांचा फायदा करू शकतो तर त्याद्वारे पण आपण लोकांची हेल्प केली पाहिजे. नाही तर कधी कधी आपण विचार करणार की नाही माझी प्रेस्टीज मी कसं करू, मी त्या स्तराला जाऊन कसं ते काम करू. आपली प्रेस्टीज बघू नका, इतरांचा कसा फायदा होईल तो फायदा करा. लॉर्ड प्लीज बोला, कळतंय. कधी कधी दुसऱ्याला मदत करायची तर आपलं वाटतं नको, त्यांनी काय केलं तर माझ्यावरच आहेच, त्यांनी काय केलं तर माझी प्रेस्टीज डाऊन होईल जाईल. दुसऱ्यांचा विचार कर. प्रभू आपल्यासाठी आला, कोणासाठी आला. आणि अनेक लोक प्रभूची प्रेस्टीज डाऊन करतात. प्रेस्टीज म्हणजे कळतो ना, सन्मान काय करतात, वाढवत नाही, काय करतात, डाऊन करतात. पण देव थोडी म्हणतो का हा माझा सन्मान डाऊन करणार आहे म्हणून मी खाली येणार नाही. देव अल्फा आणि ओमेगा आहे. देव काय आहे, त्याला माहिती किती लोक माझा गौरव देणार आहेत, किती लोक माझं नाव तुडवणार आहेत. पण तरी पण तो चांगलं कामं त्यांनी आमच्यासाठी करून गेला. चांगले कामं करताना झळ खावी लागती, चांगले कामं करताना काय व्हावं लागती. पण ती झळ जर मिळाली तर चांगलं काम बंद करू नका. कारण आपल्यातला चांगुलपणा बंद झाला नाही पाहिजे. कारण संकट समयी त्या कामाची परमेश्वर काय ठेवणार, आठवण ठेवणार. आपण इतरांचं चांगलं करतोय, परमेश्वर नक्की आपलं चांगलं करणार.
व्यक्तीकडून नाही म्हणत मी, नाही तर आपण म्हणून मी त्याला दिलं आणि त्यांनी माझं नाव पण नाही घेतलं, त्यांनी मला टावेल टोपी नाही दिली, त्यांनी मला सत्कार पण केला नाही, आणि मग लगेच आपण नाराज होणार नाही. माणसाकडून नकोय आपल्याला, कारण माणूस जे देईल ना मोजून देईल, पण देव जास्त देईल ना तो मोजून देणार नाही, तो भरपूर देणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा का आपण कसे कामं करायची, चांगले कामं, आर्थिकरित्या, बौद्धिक असेल तर बौद्धिकरित्या, ओळख असेल तर ओळखीद्वारे, पण इतरांना हेल्प करायची. तुम्ही दुसऱ्यांचा विचार करा, परमेश्वर आपला विचार करणार. रूथ बद्दल आपण वाचू, खूप सुंदर उदाहरण आहे आजच्या काळासाठी. वाचूया रूथ याचं पहिला अध्याय आपण काढू. रूथ याचा पहिला अध्याय आणि त्याचं 8वं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. ना वचन वाचण्या अगोदर थोडी स्टोरी मी क्लिअर करतो. ना किती लोकांना रूथचं पुस्तक माहिती आहे, बाकीचे माहिती आहे, म्हणजे मला सगळे डिटेल जायला नको, तरी पण थोडंसं सांगतो बेसिक स्टोरी नॉर्मलशी. आपल्याला माहिती आहे का रूथची जी सासू होती तिचं नाव होतं नामी. तो परिवार देवाचं नगर सोडून या दुसऱ्या नगरामध्ये आला, आणि मग त्या ठिकाणी तिचा पती वारला, तिची दोन्ही मुलं वारले, आणि मग या ठिकाणी नामी आणि तिच्या 2 सुना याच राहिल्या होत्या. इथपर्यंत कळतंय ना. बायबल सांगतं का त्या समय नामीने ठरवलं का पुन्हा आपल्या गावाला जायचं, आणि ती सुनांना म्हणते का तुम्ही आपल्या घरी परत निघून जा. ना आता वाचूया पुढं. तेव्हा नामीने आपल्या दोघी सुनास म्हटले, तुम्ही निघून परत आपापल्या माहेरात जा. जे मेलेले त्यांच्यावर व माझ्यावर जशी तुम्ही दया केली तशी यहोवा तुमच्यावर दया करो. न पहा, नामीने ठरवलं की मी आपल्या घरी जाणार, आपल्या गावी जाणार, आणि 2 सुना आहेत, आणि त्या म्हणतात, त्यांना ती आग्रह करते का तुम्ही पण आपल्या घरी माहेरी निघून जा. एक सून जी आहे ती निघून जाते, पण रूथ काही निघून जात नाही. ती म्हणते का नाही, तू मला हट्ट करू नको, मी तुझ्या बरोबरच येणार. आणि रूथ आणि नामी हे पुन्हा बेथलेहममध्ये आले. नाव या स्टोरीमधलं गांभीर्य काय? नामी विधवा आहे. कशी आहे? विधवा आहे, आणि तिला लेकरं पण नाहीये. यहुदी लोकांचा असा नियम होता, असा कायदा होता, एखादी स्त्री जर विधवा आहे आणि तिला संतान पण नाहीये, तर तिची जर काही संपत्ती असेल त्या संपत्तीतून तिला बेदखल करायची, आणि मग शेवटी तिला भीक मागावी एवढी स्थिती तिची राहायची. आणि म्हणून बायबलमध्ये सांगितलं नेहमी विधवेला सहाय्य करा. कोणाला सहाय्य करा? कारण विधवेची अवस्था त्या काळात भयानक असायची, कारण तिच्या संपत्तीतून तिला काय करायची? बेदखल करायची, आणि मग तिच्याकडे पर्याय नसायचा. आणि या ठिकाणी आम्हाला कळतं का आता ही वयोवृद्ध आहे. कशी आहे? वयोवृद्ध आहे. तिच्याकडे एकच पर्याय आहे, कसं जगायचं? भीक मागून. कसं जगायचं? भीक मागून. आणि रूथकडे आयुष्य पडलंय. रूथकडे काय पडलंय? आयुष्य पडलंय. आता रूथ म्हणली पाहिजे, जर हिच्याबरोबर जाणार तर माझा इतिहास पण हिच्याबरोबर संगतीच फिरणार सगळीकडे. कळतंय ठिकाणी? जर मी हिच्याबरोबर राहिले तर माझा इतिहास पण हिच्याबरोबर काय होणार? पण जर मी माझ्या गावी गेले तर कदाचित माझं पुढं काहीतरी चांगलं होऊ शकतं. पण तिने तसा विचार केला का? तिने हा विचार केला कदाचित आध्यात्मिकरित्या काही वयोवृद्ध आहे, हिचं पुढचं काय होईल? हिला कोणता आश्रय नाहीये. आता मलाच हिला आश्रय काय करायचा आहे? द्यायचा. हिची जबाबदारी आता माझी. कशा प्रकारे? 2रा अध्याय आणि 2रं वचन वाचू. आणि मोवाबी रूथ नामीला म्हणाली, मला शेतात जाऊ दे, म्हणजे ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल त्याच्या मागून मी सर्वाभिचित जाईल. तेव्हा तिने म्हटले, जा माझ्या मुली. नाव खूप सुंदर आहे. नाव काय पाहिजे? खायला अन्न पाहिजे. आणि ते म्हणले मी शेतात जाते, काम करते, आणि असं लिहिलंय ज्यास तुम्ही कापणी करता सगळी कापणी करू नका, पाखरांसाठी गोरगरिबांसाठी थोडं काय करा. आणि ती म्हणते का मी जाईल आणि ते काय करल? वेचल. ती म्हणते मी जाणार. कोण जाणार? पहा, चांगले कामं आहेत. कोणते कामं आहेत? मला काय सांगायचं, देवाच्या आत्म्याने मला टच केलं याच्यात. ती म्हणली पाहिजे का हिच्याबरोबर जाऊन करू काय? हिच्यामुळं माझा सगळा बॅकग्राऊंड लोकांना माहीत पडेल का? अरे ही माझी सून आहे, विधवा आहे, असं आहे तसं आहे. जाते बेटर आपल्या गावाला, तिकडे कोणाला काय माहीत पडेल? कळते ठिकाणी? पण ही तिच्याबरोबर जाते आणि तिला म्हणते का तू घरी थांब, मी कामाला जाते. प्रेज द लॉर्ड. कळतंय? एका मुलाप्रमाणे त्या ठिकाणी त्या आईची ती जबाबदारी काय करते? उचलते. प्रभूला आवडणार आहे. प्रभूला कसं आहे? दुसऱ्या सुनेप्रमाणे निघून गेली असती का? तूच तर म्हणते जा मी जाते, पण ही गेली का? नाही. ही म्हणती तुझी जबाबदारी ती माझी जबाबदारी, मी कामाला जाते. तिने तिची काळजी घेतली. आणि मग जर आम्ही पूर्ण बायबल वाचलं रूथ बद्दल तर आम्हाला कळतं का देवाने किती सुंदररित्या तिची काळजी घेतली. तिला एक सुंदरसा लाईफ पार्टनर बवाज म्हणून प्रभूने दिला.
तिने आपला विचार नाही केला, तिने कोणाचा विचार केला? आपल्या सासूचा. आणि मग परमेश्वर तिचा विचार करतो. लॉर्ड, आज देवाची इच्छा आहे का आपण दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे. लॉर्ड, कसं चांगलं करता इतरांचं प्रयत्न करायचा आणि ते करायचं आपण. लॉर्ड, त्याचं पारितोषिक परमेश्वर आम्हाला देईल. हा, देव तुम्हाला ज्ञान देईल. ज्ञान मागा, बुद्धी मागा, म्हणजे कुणी तुमचा गैरफायदा पण नाही घेणार. कारण मी हे बी क्लिअर करतो ना, तर काही लोक गैरफायदा पण घेणारे असतात. आपण एक शब्द वापरतो ना, लुटून खाणार आहेत. कळतंय? चांगले व्हा, पण कोणाला तुमचा गैरफायदा पण घेऊ देऊ नका, नाही तर तुमच्या जीवाला झळ बसेल आणि मग तुम्ही तुमचा चांगुलपणा बंदच करून टाकाल. कळतंय? म्हणून आपल्याला चांगलं करायचंय आत्म्यात हुशार राहून. कारण इतरांचा प्रभाव आपल्यावर पडून आपल्याला चांगुलपण पण नाही गेलं पाहिजे. प्लीज बोला. कळतंय? नाही तर आम्हाला झळ बसती कधी कधी, वाटतं जाऊ दे, इथून पुढे करायचंच नाही. असं होतं, माणसाला राग येतो, तो म्हणतो जाऊ दे, कशाला काय, मग इथून पुढे कोणासाठीच काय करायचं नाही. तसं करू नको. असे अनुभव तुला येतील. तू आत्म्यात हुशार राहा, पण तुझ्यातलं चांगुलपण बंद होऊ देऊ नको. किती सुंदर आहे का तिने केलं, रुथनी केलं आहे. तिची काळजी वाहिली. आपण म्हणतो ना, आज पोटचे मुलं आई वडिलांना विचारत, इथं सून आहे, ही कोण आहे? आणि तिचा आत्मिक अर्थ आहे शोभा. रुथचा आत्मिक अर्थ काय होतो? शोभा आहे. आणि दुसरी सून होती कोण? अर्पा. तिचा अर्थ होतो हरणी. आणि हरणी काय करती? इथून तिथून उड्या मारती. इथं हिरवळ होती तुझ्याकडं, तू कंगाल झाली दुसरीकडं. कळतंय? देवाची इच्छा आहे का आपण कसं करायचं? चांगलं. रुथ तर आपण शिकायचं आणि कोणाचा गौरव करायचा? कारण चांगली कामं तुमच्या संकट समयी परमेश्वर आठवण ठेवणार. कारण हा चांगला व्यक्ती आहे आणि चांगल्या व्यक्तींची गरज आहे. कारण ह्याद्वारे कोणाचा गौरव होतो? लॉर्ड. म्हणून चांगले लोक प्रभूला पाहिजेत, कारण त्याचद्वारे देवाला देवाचं कार्य वाढवायचं आणि प्रभूची ओळख लोकांना करून द्यायची का आज पण प्रभू येशूची लेकरं या पृथ्वीवर आहेत. प्लीज बोला. कळतं या ठिकाणी? तर आपण म्हणतो नाही जगात पाप आहे. येस, जगात पाप आहे, पण देवाची लेकरं कुठे आहेत? मग आपण प्रतिनिधी आहोत कोणाचे? प्रभू येशूचे. प्रेज द लॉर्ड. आणि ते चांगुलपण आपल्यात लोकांना दिसलं पाहिजे. म्हणून चांगली कामं करा. कोणती कामं करा? हा, आपलं मन पण दुसऱ्यांच्या प्रती साफ ठेवायचं. कसं ठेवायचं? साफ ठेवायचं. कडूपणा येऊ द्यायचा नाही. नाही तर कधी कधी आपल्या मनात खूप लवकर कडूपणा येतो आणि त्या कडूपणापासून पण स्वतःला काय करायचं? वाचवायचं आणि इतरांसाठी आपले विचार चांगले, मोकळे. प्लीज बोला. कळतंय? नाही तर आपले विचार दुसऱ्यांसाठी खूप कठीण असतात आणि दुसऱ्यांचं चांगलं आपल्याला देखवत नाही. आणि ते लोक फोन करतात तर सांगतात प्रार्थना करा, त्यांना आमचं देखवत नाही. म्हणजे कधी कधी गडबड असते. परंतु आपल्याला कळलं पाहिजे का आपण इतरांसाठी विलन व्हायचं नाही. कळतंय? आपण इतरांसाठी सैतान व्हायचं नाही. आपण इतरांसाठी ब्लेसिंगच झालं पाहिजे. म्हणून कसं चांगलं करता येईल ते आपण करायचं. मग चांगलं फक्त पैशाने, ज्ञान आणि बुद्धीने नाही, तर प्रभू सांगून पण आपण लोकांना चांगलं करू शकतो. काय सांगून? आपल्याकडे येशू आहे. काय आपल्याकडं? आणि येशू लोकांना सांगणं हे पण सर्वोत्तम काम. लॉर्ड. कारण आज लोकांची कंडिशन वाईट आहे. लोक निराशेत आहेत, लोक डिप्रेशनमध्ये, लोक भीतीत जगतायत. पण ज्यावेळेस त्यांना आपण येशू सांगतो त्यांना जगण्याची आशा मिळते आणि सगळ्यातून खूप चांगलं काम आहे. लॉर्ड. काल एक सकाळी एक बहिणीने फोन केला आणि सांगितलं एक सिस्टर तुम्हाला फोन करेल. त्या बहिणीने तिला सांगितलं आणि तिने मला फोन केला 4 वाजता, आता 4:30च्या दरम्यान. आणि तिचे वडील ॲडमिट आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि ऑक्सिजन लेवल एकदम कमी आणि 60-70च्या दरम्यान ते व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवलं आहे. आणि त्या समयी त्या स्थितीत ते निराश आहे. पण ती एक पुण्यात बहीण आहे जी मॅसेज पाहते, त्यांना प्रोत्साहन देते, प्रार्थना करत आहे. आणि मग त्या बहिणीने तिला सांगितलं का पास्टर प्रार्थना करतील का? ते म्हणजे नक्की करतील. आणि त्यांनी काय केलं, आम्ही मॅसेज फॉरवर्ड करतो. मी दरवेळेस सांगत राहतो मॅसेज काय करा, फॉरवर्ड करा. तर मी एक मॅसेज फॉरवर्ड केला होता, आता विश्वास जाहीर करा. तो जर तुम्ही पाहिला असेल व्हॉट्सअपला तर तो काल मी फॉरवर्ड केला. आणि त्यांनी सांगितलं का तो मेसेज ग्रुपवर आला. रात्री 2 वाजता मी संदेश पाहत होते. किती वाजता? 2 वाजता. कारण संकट समय आमची काय उडून जाते, झोप उडते. आणि तो वचन मी ऐकलं आणि त्या वाचनाने मला खूप मोठा आधार मिळाला आणि आम्ही विश्वासात बूस्ट झालो. प्लीज बोला. कळतंय? वचनाद्वारे लोकांना जगण्याची काय मिळते? आशा मिळते. आणि म्हणून चांगलं काम आहे. कसं काम आहे? चांगलं काम आहे. ह्याद्वारे लोकांना होप्स येतात. आणि आपल्याला माहिती आहे का, आपली आशा देणं, होप देणं हे खोटं नाहीये. आपला प्रभू माणसाला जीवन देऊ शकतो, प्रभू करू शकतो. आणि म्हणून तो इश्यू जर आपल्याकडे आहे तर हा इश्यू आपण वाटला पाहिजे. किती लोकांना कळतंय मी जे सांगत आहे? आपण इश्यू लोकांना दिलाच पाहिजे. कालचीच ही गोष्ट आहे.
आय थिंक दुपारचा टाईम होता. दुपारी तो मेसेज अपलोड झाला. जसं मी घरी आलो मला कळालं की मेसेज अपलोड केला आहे. आणि मग आमच्या भावाने सांगितलं का तो फॉरवर्ड करायला स्टार्ट कर. कमीत कमी 1 तास 1.25 तास जातो ते प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली पाठवत बसण्यात. पण हा आनंद जाहीर करतो मी की प्रभू हे वचन कोणाला कोणाला काय करणार, टच करणार प्रभू. आणि ज्यावेळेस एखादा टच होतं आपलं काम होऊन जातं. कळतंय त्या बहिणीला आनंद मिळाला. आपला अजून काय पाहिजे का? कोणाला तरी आशा प्राप्त होती का प्रभू तिच्या बरोबर आहे आणि त्याची कापणी ते करणार. सांगायचं काय, माझ्याकडेच इश्यू आहे का, तुमच्याकडे नाही आहे का? आपल्या सगळ्यांकडे कोण आहे आणि त्या इश्यूबद्दल आपण सांगायचं. कारण ह्याद्वारे लोकांचे मार्ग मोकळे होतात. याद्वारे त्यांच्या निर्जीव झालेल्या जीवनात जीवन येतं. ह्याद्वारे त्यांना आनंद प्राप्त होतो. आणि म्हणून हे सर्वोत्तम कामे हे आपण केलं पाहिजे. कारण आज मी बघतो प्रभूच्या लोकांना ते फक्त व्यक्तिगत जीवनात हरवलेत. मग ज्या संकट येईल ना, तुम्ही कोणत्या तोंडाने प्रभूकडे प्रार्थना करणार? तुमचे चांगले कामं परमेश्वर आठवणार. कोणते चांगले कामं प्रभू आठवण ठेवणार. कारण आज चांगला व्यक्ती, याच्या व्यक्तीत काही डिस्टर्बन्स नाही आला पाहिजे. परमेश्वर चालला होता सदम गोमोराचा नाश करायला. प्रभूने अब्रामाची आठवण केली. कोणाची? आणि का? कारण तिथं कोण होता? लोट होता. म्हणजे अब्राहम प्रभूच्या मागे निघाला. आपलं समर्पण प्रभूला केलं. प्रभू जे सांगत ते त्यांनी केलं. म्हणजे प्रभूने पाहिलं काय ते चांगली कामं आहेत. आणि म्हणून सदम गोमोराचा नाश करण्या अगोदर तो येऊन अब्रामाला सांगतो. म्हणजे अब्रामाचं व्हॅल्यू दाखवलं त्यांनी चांगल्या कामाचं. कळतंय का? नाश करण्या अगोदर कोणाला जाऊन सांगायचं पहिले? म्हणजे अब्राम इतका मोठा आहे का? त्याची चांगली कामं. कोणती कामं? चांगली कामं परमेश्वर आठवण ठेवतो. आणि लोटची पण चांगले कामं होते का? कारण त्याने अब्राम बरोबर आला. कोणाबरोबर आला? अब्राम बरोबर लोट आला. का तू जिकडे जाशील तिकडे मी येईल, तू जे करशील ते मी करणार. अब्राम लोटने निवडला अब्राम. आणि म्हणून त्या कामाची प्रभूने काय केली? आठवण केली. म्हणून देव जर आम्ही चांगले कामं करू तर परमेश्वर या कामाची आठवण ठेवणार. आणि प्रभूच्या कामापेक्षा अजून चांगलं काम कोणतं आहे? कारण ह्याद्वारे लोकांची लाईफ बदलते. लोकांना ब्लेसिंग्स मिळतात, त्यांना एन्करेजमेंट मिळतं, त्यांना मार्ग कळतात, त्यांचे बंधन तुटतात, ते ब्लेस होतात. मग हे उत्तम काम आहे आणि आपण केलं पाहिजे. पण फक्त इश्यू आपण आपल्या पुरतं ठेवलाय. आपण फक्त चर्चला जातो. आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात हरवलोय. प्रभू आनंदी नाही या लाईफपासून. या लाईफपासून परमेश्वर आनंदी नाही आहे. प्रभू म्हणतो का तुला जगापासून मी वेगळं केलं? का तुला ओळख दिली? का तुला ख्रिस्ती विश्वासताना केला? तू आत्म्याचा भुकेला होता. देवा पवित्र आत्मा पाहिजे. देवा मला सामर्थ पाहिजे. मग करतो का या पवित्र आत्म्याचा अभिषेकाचं? का त्याद्वारे तू देवाचा गौरव केलाय का? तुला चांगलं काम करायचंय आणि तुला प्रभू लोकांना सांगायचंय. कारण आज संकट आले आपण लगेच हात जोडतो. कोणाकडे? देवाकडे. कारण आपल्याला माहिती आहे कोण आहे माझ्या बरोबर. पण लोकांकडे नाही ना. ते लगेच आत्महत्या करतात, ते लगेच घर सोडून पळतात, ते लगेच दारू प्यायला लागतात. त्यांना माहित नाही संकटात लढायचं कसं. पण तुम्हाला मला माहिती आहे कारण देवाने आम्हाला ही तलवार दिली वाचनाद्वारे. प्लीज बोला. कळतंय? जगाला टेन्शन आलं ते लगेच काय पित बसतात? त्यानंतर लय टेन्शन आहे. ते टेन्शन थोडी जाणार आहे, कर्ज वाढणार आहे. कळत्या ठिकाणी. पण जर तुमच्याने माझ्या जीवनात संकट येतं तर आपण कोणाकडे येतो? कारण आम्हाला माहिती का आमचा इश्यू काय करू शकतो. मग हेच तर त्यांना आम्हाला सांगायचंय का जो इश्यू आमच्या जीवनात कार्य करतोय तोच परमेश्वर तुम्हाला पण आधार देऊ शकतो. पण फक्त स्वतःचा विचार करू नका. आज जरी सगळं चांगलं चाललं असेल, अचानक संकट येणार. अचानक तो तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणार आणि त्या समय तुमचं लाईफ हालून जाईल पूर्ण. पण जर तुमची चांगलं कामे असेल तर प्रभू तुमच्या चांगल्या कामाची आठवण ठेवणार. प्लीज बोला. कळतंय? आज ख्रिस्ती विश्वास तरी हरून गेलेत. देवाने प्रार्थना ऐकल्यात आपल्या लाईफमध्ये ते काय झालेत? हारून गेले. संडेला सॉरी ख्रिसमसला आता चर्च तर बंदच आहे. म्हणजे आता तर निमित्तच आहे. कळतंय प्रत्येकाला? आपलं फेथ आपण सोडायचं नाही. आपलं समर्पण आपण टाकायचं नाही. आपण देवाच्या मागे पळायचं नाही. संकट येईल तर मग खूप रस्सी केस करावी लागते. मग कंटिन्यूस प्रार्थना, कंटिन्यूस बायबल वाचणं. एक जण कंटिन्यूस घरात बायबल वाचत बसतो, त्यावेळेस काही गोष्टी घडत नाही. पण आज आपण त्याच्यामध्ये पेरणी केली पाहिजे. म्हणजे संकट समय तुम्हाला जास्त जोर लावा लागणार नाही. दे तुम्हाला स्थिर ठेवेल आणि आपला गौरव करून घेईल. स्वार्थी व्हायचं नाही. येशू द्यायचा. येशू काय करायचा? हा आपण येशू वाटायचा. पहा खूप सुंदर उदाहरण आहे. दुसरे राजे अध्याय 7. दुसरे राजे 7 अध्याय त्याचं 3 आणि 4 ही 2 वचनं आपण वाचणार आहोत. आणि वचन या संदर्भाने आहे की शमरोन एक गाव होतं आणि त्या ठिकाणी सैन्याने वेढा घातला होता आणि आतमध्ये दुष्काळ पडला. आतमधलं अन्न जे काही होतं ते सगळं काय झालं? संपल्या गेलं.
आणि त्या ठिकाणीच त्याच्या दाराबाहेर काही कुष्ठरोगी होते. त्यांच्याबद्दल हे वचन आहे, वाचूया आता. आणि वेशीच्या दाराशी 4 कुडी माणसे होती. त्यांनी एकमेकांस म्हटले, आपण मरू तोपर्यंत येथे का बसावे? आपण जर म्हटले की नगरात जाऊ, तर नगरात दुष्काळ आहे म्हणून तेथे मरू, आणि आपण जर तेथे स्वस्त बसलो तरी मरूच. तर आता चला, आपण आराम्यांच्या सैन्यांकडे जाऊन पडू. तर जर ते आम्हाला वाचवितील तर वाचू, मारतील तर मरू. ओके. नव्हे कोडी आहेत. किती कोडी आहेत? 4. नव्हे ठरवतात की आता उपासमारता आपली झाली, गावात ऑलरेडी दुष्काळ आहे, पण जे आपल्या विरोधात जे सैनिक आले, आरामाचं सैन्य, त्याला त्यांच्याकडे जाऊ. जर काय खायला दिलं तर प्रेज गॉड, आणि मारलं तर मरून जाऊ. नव्हे लोक तिकडे गेले आणि देवाने एक अद्भुत कार्य केलं. वाचूया त्याचं या ठिकाणी 7, 8 आणि 9. आणि ते संध्याकाळच्या वेळी उठून पळाले. ते आपले डेरे व आपले घोडे व आपली गाढवे सोडून, म्हणजे छावणी जशीच्या तशीच टाकून आपले जीव घेऊन पळाले. आणि ते कोडी छावणीच्या काठास पोचले. तेव्हा त्यांनी एका डेऱ्यात जाऊन खाणेपिणे केले, आणि तिथून त्यांनी रुपे व सोने व वस्त्रे उचलून नेली आणि जाऊन ती लपविली. मग ते एकमेकांस म्हणाले. बस इथपर्यंत. नाव पहा, हे लोक समोरच्या लोकांकडे गेले, शत्रूकडे गेले, आणि देवाने असं कार्य केलं की शत्रू काय झाले, सगळं काही सोडून पळून गेले. ना यांनी खाणं पिणं केलं, तिथून वस्तू घेतल्या, लपवल्या. ठीक आहे इथपर्यंत. ना पुढचं वचन वाचू. मग ते एकमेकांस म्हणाले, आपण बरे करीत नाही. हा दिवस सुवर्तमानाचा दिवस आहे. ते म्हणतात आपण खाल्लं पिल्लं, तिथून खजाना घेतला, लपवला, पण आपण चांगलं करत नाही. हा दिवस शुभ वर्तमानाचा. कोणता दिवस? आणि कोणते लोक आहेत ते? कोडी लोक आहेत. कोणते लोक आहेत? ना यांना काळजी कोणत्या लोकांची? जे गावातले लोक आहेत. कोणते लोक आहेत? जे ना पहा, कोड्या लोकांना गावात घेतील का? तिथे दगड घेऊन बसलेत. काय घेऊन बसलेत? का जर कोडी आत शिरला तर आम्ही दगडांनी मारणार तुम्हाला आत येऊ देणार. पण ज्या वेळेस हे तृप्त झाले, हे म्हटले पाहिजे का जाऊ दे, त्यांनी कधी आपल्याला जेवण दिले तरी, त्यांनी कधी आपल्या गावात येऊ देते तरी, आता मरू दे त्यांना. पण ते जसं म्हणतात का? ते म्हणतात आपण जे करतोय ना ते चांगलं करत आपण त्यांचा विचार केला पाहिजे. आणि ही आनंदाची बातमी त्यांना सांगितली पाहिजे का या शत्रूला प्रभूने काय केलंय? पळून लावलंय. प्रेज द लॉर्ड. गावाचे लोक त्यांचे वाईट वागतात, पण ते म्हणतात की तो विचार करायचा. आपल्याला देवाने संधी दिली का त्यांचं चांगलं करावं, तर ते आपण करायचं. सांगायचं काय? तसं शुभवर्तमान आपल्याकडे, आनंदाची बातमी, आणि ती बातमी आज आपण लोकांपर्यंत न्यायची. हे उत्तम काम आहे, आणि उत्तम काम आपण देवाच्या गौरवासाठी केलं पाहिजे. आपण जे काही चांगलं काम करू ते काम परमेश्वर स्मरण ठेवणार. एस्तरच्या पुस्तकात सांगितलं का मर्दकाने चांगली कामं केले, आणि राजाच्या पुस्तकात ते काय करण्यात आलं? लिहिण्यात आलं, आणि योग्य समय ते वाचण्यात आलं, आणि त्याचं प्रतिफळ मर्दकाला परमेश्वराने दिलं. राजा जर स्मरण करू शकतो तर तो परमेश्वर नक्कीच आमच्या चांगल्या कामाचं स्मरण ठेवणार. नक्की तो आमची हेल्प करणार. 100% तो करणार. कारण आपला अधिकार आहे. आपला काय आहे? अधिकार आहे का आपण चांगली कामं केलीत, आपण प्रभू प्रगट केलाय, आणि ते व्यर्थ जाणार नाही. म्हणून इतरांना कसं सपोर्ट करता येईल, मदत करता येईल, मार्गदर्शन करता येईल, कसं हेल्प करता येईल, आपण ते केलं पाहिजे. लोकांमध्ये पण करा आणि प्रभूच्या कार्यात पण करा. प्लीज बोला. कळतंय? हे कार्य होणं खूप गरजेचं आहे. लास्ट वचन मी घेईल, उत्पत्ती अध्याय 30 आणि 27 वचन. उत्पत्ती अध्याय 30 आणि 27 वचन. नाव आपण वाचणार आहोत याकोबाबद्दल. कोणाबद्दल? हा, नवी स्टोरी तुम्हाला माहित असेल की याकोबानी आपल्या भावाला फसवलं, त्याचे आशीर्वाद बापाकडून लपून घेतले, आणि नंतर तो पळून लबानाकडे आला. कोणाकडे आला? आणि त्या समय त्याला आश्रय नव्हता. काय नव्हता? पण त्या समय त्याला कोणी आश्रय दिला? लबाननी. कोणी? ना स्टोरी आठवती थोडीशी. लबान त्याचा मामा आहे. कोण आहे त्याचा? ह्याच्याकडे काही नव्हतं. लबानाला वाटलं का धन संपत्ती भरपूर आणलं असं बापाकडून, याच्याकडे काही नव्हतं, पण तरी देखील लबानानी याकोबाला काय दिला? आश्रय दिला. भावाला फसवलं, ब्लेसिंग्स घेऊन आला होता आत्मिकरित्या. कसं? प्रॅक्टिकली हातात ब्लेसिंग्स नाही येते, आत्मिकरित्या कसं आहे? आणि लबान काय आत्मिक नाही का त्याला कळावं.
हे खूप सुंदर इंटरेस्टिंग या ठिकाणी का त्यांनी आशीर्वाद घेतलेत पण प्रत्यक्षात दिसतात का सगळं नाही. आध्यात्मिक ते आहेत. लाबाने त्याला तरी काय दिला आश्रय दिला. त्याला वाटलं का बाबा तुझ्या आईला मागणी घ्यायला ज्यास घातली होती ना भरपूर काय आणलं होतं माल पण तू काय माल आणलेला नाही पण तरी पण त्याला काय दिला आश्रय दिला. आता हे वचन वाचू. तेव्हा लाबान त्याला म्हणाला आता जर मी तुझ्या दृष्टीने कृपा पावलो असलो तर राहा कारण यहोवाने तुझ्यामुळे मला आशीर्वाद दिला असा मला अनुभव आला आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यास याकूब म्हणतो लाबानाला मला काय करायचं इथून जायचं त्यास लाबान कबूल करतो मला हे माहिती आहे का तुझ्यामुळं देवाने मला काय दिला. कोणामुळं याकोबामुळं. कोणामुळं प्लीज मला कळतंय. लाबान काय म्हणतो का तुझ्यामुळं देवाने मला काय दिला म्हणजे त्यांनी ज्यास त्याला आश्रय दिला याकोबाला त्याची आठवण कुणी केली लॉर्ड. आणि म्हणून याकोबामुळं लाबान पण ब्लेस झाला. म्हणून इतरांना द्या म्हणजे प्रभू तुम्हाला भरपूर देईल लॉर्ड. मग ते आर्थिकरित्या असेल ओळख असेल बुद्धी असेल जे काही तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल नक्की तुम्ही करा कारण ही चांगले कामं आहेत आणि या कामाची प्रभू काय ठेवणार आठवण ठेवणार. कारण किती इतक्या म्हणतो का हे प्रभू मी जे सात्विकतेने वागलो मी जे चांगली कामं केले त्या कामाची काय ठेव. आणि ज्यावेळेस सैतान योबद्दल म्हणतो का तो तुझं भय फुकट धरतो का तो तुझं भय फुकट धरतो का तुझ्यावर काय टाकलंस कुंपण टाकलं. कारण यो पण चांगली कामं करायचा आणि कोणाच्या आज्ञेत चालायचा देवाच्या. प्लीज बोला कळतंय. म्हणून चांगलं करणं व्यर्थ जाणार नाही. चांगल्या कामाची पण देव आठवण ठेवणार. आम्ही आज प्रार्थना करत असेल एखाद्या गोष्टीसाठी विश्वास आहे देव करणार आहे पण ते म्हणतो एकच तलवार चालती तुझी कोणती विश्वासाची. चांगल्या कामाची पण तलवार दिसू दे मला. जर बायबलमध्ये विश्वासा संदर्भात लिहिलंय तर चांगल्या संदर्भात नाही लिहिलं का चांगल्या कामाबद्दल. मग ते म्हणतो या गोष्टीकडे लक्ष काय नाही केंद्रित करत. हे पण तर आपण केलं पाहिजे. आज आशीर्वाद पाहिजे असतील तर कशाला जोर आहे फक्त आपला विश्वास विश्वास विश्वास. ते म्हणतो चांगले कामं कोण करणार मला 4 लोकात कोण प्रगट करणार चांगली कामं करून. म्हणून आपण चांगलं करायचं. आणि प्रभू मीच व्यवस्थित आहे तर मी कोणाचं काय करू असं नाहीये. जसे कसे असाल त्यातून चांगलं करा म्हणजे प्रभू तुम्हाला अजून दे. विधवा स्त्रीला तो म्हणतो का पहिली भाकर कोणाला दे ती म्हणते एवढेच आहे. तो म्हणतो तरी मला दे. हे आध्यात्मिक गणित आहे. आणि जसं देशील मग बघ तुझ्या जे भांड्याचं कुंभ हे आहे त्याच्यामध्ये पीठ कधी कमी पडणार नाही. म्हणून ज्या कंडिशनमध्ये देवाने तुम्हाला ठेवलंय त्या स्थितीमधून चांगलं करायचं शिका. आणि जसं आपण ते करू परमेश्वर आम्हाला भरपूर देणार लॉर्ड. आणि मी हे देखील सांगल काही मिळतं म्हणून बी करू नका कारण देवानी आपल्यावर काही नसताना प्रेम केलं. आपण काही चांगले कामं केले म्हणून इश्यू कळला का नाही. आपण पापात होतो तरी देवाने आमच्यासाठी चांगलं केलं. कळतंय. आपण कसे होतो पापात होतो. आपण तर आजचं वचन काय ऐकलंय चांगलं करा म्हणजे चांगलं होईल. मग आज आपण इश्यूमध्ये मग आपण काय चांगलं केलं म्हणून इश्यूमध्ये आहे का कोणाचं प्रेम आहे. मग आपण विशेष करून किती चांगलं केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक जणांनी चांगलं करा आणि प्रभूचा गौरव करा. हे शेवटले दिवस आहेत. एक नंतर एक विपत्ती येत चालली. रोज नवीन काही ना काही ऐकायला मिळतं. कळतं. या शेवटच्या दिवसामध्ये आपण आपलं आत्म्यात स्थिर आणि स्थापित असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आज आपल्या प्रभूला द्या आणि दुष्काळात परमेश्वर आमच्या बरोबर असणार. प्रे करूया आपण नेत्र बंद करूया. थँक्यू जीसस फादर. हे परमेश्वरा तू महान देव आहे. प्रभू विश्वासाबद्दल तू आम्हाला भरपूर शिकवलं पण ते म्हणतो एकच तलवार नाहीये. चांगली कामं हिचकियाची आठवण करण्यात आली. चांगली कामं रूथने जी केली तिची आठवण करण्यात आली. हे देवा तू प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगतो का तुझ्यातली कामं मला अजून पूर्ण झालेली दिसत नाही. कदाचित आम्ही हातचा राखून असेल पित्या. नाही प्रभू आम्हाला चांगली कामं करायची. जर आम्ही आर्थिकरित्या बलवान असेल तर आर्थिकरित्या मदत करायची. जर आमची ओळख कोणाचा फायदा करू देऊ शकते तर त्या ओळखीद्वारे कोणाचं आम्हाला चांगलं करायचं. प्रभू जर आमच्याकडे काही ज्ञान असेल आणि ज्ञान देऊन जर आम्ही कोणाचं चांगलं करू शकतो तर आम्हाला चांगलं करायचंय. आणि जे सर्वोत्तम आमच्याकडे आहे पित्या त्या गोष्टीबद्दल आम्ही नाकारू शकत नाही. ते म्हणजे प्रभू येशू. बाकी गोष्टीबद्दल आम्ही म्हणू शकतो का पित्या कदाचित माझ्याकडे नाहीये पण देवा येशू नाव माझ्याकडे आहे ही गोष्ट मी नाकारू शकत नाही. आणि म्हणून उत्तम जे माझ्याकडे आहे ते म्हणतो का हे तू लोकांना दिलं पाहिजे.
कारण ह्याद्वारे लोकांना जगण्याची आशा मिळते, ह्याद्वारे त्यांच्या निराशमय जीवनामध्ये आनंद येतो. म्हणून देवाची इच्छा आहे का चांगली कामं कर, जेणेकरून दुष्काळामध्ये तुझी आठवण केली जाईल. हे प्रभू, आम्हाला अनुग्रह दे, आम्हाला ते मन दे पित्या. असं नाही का प्रभू कोणाला वाटत नाही, आम्ही नक्की इच्छा बाळगतो का आम्ही चांगलं करावं, पण जसं ती गोष्ट करायची वेळ येते कधी कधी आमचं मन आमच्या विरोधात उभं राहतं आणि ते आम्हाला सांगतं का तुझी आर्थिक अवस्था वाईट आहे, तुझी परिस्थिती तशी नाही आहे. ते वेगवेगळ्या गोष्टीद्वारे आम्हाला त्या गोष्टीपासून परमेश्वर दूर घेऊन जातं. हे प्रभू मला बळ दे, हे प्रभू मला शक्ती दे पित्या, का मी चांगली कामं करावीत आणि प्रभू तुझा गौरव करावा. लॉर्ड, जे इथं आहेत, जे ऑनलाईन ऐकतायत, कदाचित त्यांनी चांगली कामं केलीत आणि जर आज यांच्यासमोर संकट आहे, ते म्हणतो निराश होऊ नको. जसं मी हिजकियाची आठवण केली त्याच्या चांगल्या कामाची, असं नाही का तू इथून पुढे काही मागं चांगली कामं केली नाहीत. जर तू चांगली कामं केलीत तर काळजी करू नको, परमेश्वर त्या कामाची आठवण ठेवणार, प्रभू त्या कामाचं स्मरण करणार. प्रभू तुला विसरलेला नाही, प्रभू तुला अंतर देत नाही. कदाचित काही अवस्था, काही गोष्टी तुझ्या मनात त्या गोष्टी निर्माण करतात का देवा तू कुठे आहेस. देव म्हणतो मी आहे, स्मरण आहे मला. जर एक जगातला राजा त्याच्या चाकराची आठवण ठेवू शकतो, मी परमेश्वर देव आहे, मी तुझा प्रभू आहे, मी तुला कसं विसरणार. मी तुझी आठवण ठेवणार जे लोकांसाठी तू चांगलं केलं, मी तुझी आठवण ठेवणार जे प्रभूचं काम तू केलं, त्या कामाची कापणी तू करशील. निराश होऊ नको, मी परमेश्वर देव तुझ्या बरोबर आहे, तू देवाचा गौरव पाहशील. जे आव्हान तुझ्या समोर आहेत, देव तुझ्या बरोबर आहे. देव तुला बलवान करत आहे, देव तुला स्थिर आणि स्थापित करत आहे. तू देवाचा गौरव पाहशील, तू हर्षाने सांगशील का देवाचं कार्य अद्भुत आहे, कल्पने पलीकडे आहे आणि फक्त प्रभूच करू शकतो. देवा मी प्रार्थना करतो, जे काही आव्हान आज यांच्या समोर आहे पित्या, यांनी खचू नये पित्या, तुझं वचन आहे प्रभू, त्यांच्या कामाची मी आठवण ठेवणार आहे. नक्की तू देवाचा गौरव पाहशील, आनंदी होशील, हर्ष करशील आणि देवाचा गौरव पाहशील. प्रभू येशूच्या नावाने प्रत्येकाने तुझा अनुग्रह स्वीकारतो, प्रभूच्या नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन.